अध्यात्म रामायण युद्धकांड पंचदश सर्ग श्रीरामांचा राज्याभिषेक। श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, त्यानंतर भक्ती संपन्न अशा कैकेयी पुत्राने आपल्या मस्तकावर हात जोडून श्रीरामांना याप्रमाणे वचने बोलला। हे रामा, तुम्ही मला राज्य दिले, त्यामुळे माझ्या मातेचे शब्द खरे झाले। माझ्या स्वाधीन केलेले तुमचे राज्य मी तुम्हास पुन्हा परतकी करीत आहे। असे बोलून श्रीरामांच्या पायांना भक्तिपूर्वक साष्टांग प्रणिपात करून त्याने माता कैकेयी आणि गुरु वशिष्ठ यांचे सह श्रीरामांना राज स्वीकारण्यासाठी नाना प्रकारे प्रार्थना केली। तेव्हा आपल्या मायेचा आश्रय घेऊन सर्व प्रकारच्या मानवी क्रिया करणाऱ्या श्रीरामांनी ठीक आहे म्हणून भरताकडून राज्य परत घेऊन त्यास तृप्त केले। ज्या परमात्मा श्रीरामांना स्वात्मसुखाचा नित्यत्वाने अनुभव होता, सुख, ज्ञान आणि निर्तिशय आनंद असे स्वरूप असणाऱ्या जगाच्या ईश्वरास मानवी राज्याचा काय बरे उपयोग असणार? ज्यांचे केवळ भूभंगाने एका क्षणात तिन्ही लोक नष्ट होतात, केवळ लीला मात्रे ही प्रचंड सृष्टी निर्माण होते, ज्यांचे केवळ अनुग्रह मात्रे इंद्राला राज्य लक्ष्मीचे ऐश्वर्य प्राप्त होतात, त्या लक्ष्मीपती श्रीरामांना या अयोध्येचे मानवी राज्याचे किती महत्व असणार? तथापि आपली भक्ती करणाऱ्यांच्या कामना पूर्ण करण्यास्तवच सदैव श्रीराम मायेने धारण केलेल्या मनुष्य देहाद्वारे सर्व प्रकारचा उत्कृष्ट असा अभिनयच जणू करीत होते। त्यानंतर शत्रुघ्नाने ते आज्ञेने कुशलकेश कर्तन सेवकास पाचारण करून राज्याभिषेकासाठी आवश्यक सामग्री एकत्र केली। प्रथम भरताने, नंतर महात्मा लक्ष्मणाने, वानरराज सुग्रीव आणि राक्षसराज विभीषण यांनी स्नान आवरले। श्रीरामांच्या जटा कापून नंतर त्यांनी स्नान आवरले। रंगबिरंगी माळा धारण करणारे, उटी लावलेले आणि अतिशय मौल्यवान वस्त्रे परिधान केलेले श्रीराम आपल्या कांतीने दैदिप्यमान होऊन विराजमान झाले। त्यानंतर महाबुद्धिमान लक्ष्मण आणि भरत यांनी श्रीरामांना विभूषित केले। तसेच राजस्त्रियांनी सीतेस अतिशय मौल्यवान वस्त्रे आणि अलंकार यांनी विभूषित केले। पुत्रवत्सल व शोभायमान अशा कौसल्याने आनंदपूर्वक सर्व वानरांच्या पत्नींचाही साज शृंगार करून घेतला। त्यानंतर शत्रुघ्नाच्या आज्ञेनुसार बुद्धिमान सुमंत्राने सूर्याप्रमाणे देदीप्यमान असा रथ सज्ज करून समोर आणून श्रीराम, सत्य धर्म परायण श्रीराम त्या रथी चढले। ह्याच वेळी सुग्रीव, अंगद, हनुमंत, विभीषण स्थान करून दिव्य वस्त्रालंकारांनी विभूषित होऊन रथ, घोडे, हत्ती या वाहनावर आरोहण करून ते श्रीरामांच्या मागे पुढे चालू लागले आणि पालखीत बसून सीता, सुग्रीव, भार्या त्या महान अयोध्या नगरीकडे निघाल्या। हिरवे घोडे जोडलेल्या रथात बसून ज्याप्रमाणे वज्रपाणी इंद्र तसा देवांसह गमन करतो
त्याप्रमाणेच श्रीराम हे रथात आरोहण करून नगरीकडे निघाले. महातेजस्वी भरताने श्रीरामांच्या रथाचे सारिथ्याचे काम स्वीकारले होते. रत्नजडित दांडा असणारे श्वेत चक्र शत्रुघ्नाने धरले होते, तर लक्ष्मणाने पंखा हाती धरला होता. श्रीरामांजवळ उभे राहून शत्रू दमनच सुग्रीव हा चंद्राप्रमाणे कांती असणारी एक चौरी ढाळीत होता, तर दुसऱ्या बाजूस उभे असणाऱ्या राक्षसराज बिभीषणाने सुग्रीवाप्रमाणेच चौरी धारण केली होती. त्यावेळी श्रीरामांची स्तुती करणाऱ्या, दिव्य दर्शन असणाऱ्या देव व सिद्धांचे समूह आणि महर्षी यांचा मधुर ध्वनी सर्वत्र ऐकू येऊन वातावरणास अधिक मंगलमयच बनवीत होते. मनुष्य रूप धारण करून वानर हत्तीवर आरूढ झाले होते. भेरी, शंख, मृदंग, पणव, अनक या वाद्यांच्या निनादात राघव श्रेष्ठ श्रीराम उत्तम प्रकारे शृंगारलेला त्या अयोध्या नगरीत प्रवेशले. तेव्हा नगरजनांनी श्रीरामांना पाहिले. ज्यांचे शरीर हे दुर्वादलाप्रमाणे श्यामल होते, अतिशय मौल्यवान अशा किरीट आणि रत्नजडित अलंकारांनी विभूषित ज्यांच्या नेत्रकडा या कमलदलाप्रमाणे आरक्त होत्या, रंगीबेरंगी रत्नांनी जडित असा सोन्याचा कंबरपट्टा ज्यांचे पितांबरावर बांधला होता, ज्यांचे वक्षस्थळ हे विशाल निपुष्ट होते, मौल्यवान मोत्यांचा दिव्य हारांनी जे शोभायमान झालेले होते, अत्यंत शांत अशा सुग्रीव व प्रमुख असणाऱ्या वानरांकडून जे सेवित होते, जे सूर्याप्रमाणेच प्रकाशत असून ज्यांचे सर्वांगी कस्तुरी व चंदन यांचा लेप लावलेला होता. सर्ग 15 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.